स्त्री काय किंवा पुरुष काय, आपलं कसं असतं बघा ना, लग्नाआधी आपण स्वतःसाठी काही नियम लावून घेतलेले असतात. म्हणजे मी अशी, मी तशी, मी आता हे नाही करणार, मी ते नाही करणार, हे माझ्या तत्वात बसत नाही, मी शाकाहारी आहे तर मी नॉनव्हेज खाणार नाही, त्याला हातसुद्धा नाही लावणार, नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तीच्या शेजारीसुद्धा नाही बसणार. पण लग्न झालं की आपले सगळे नियम आणि अटी फाट्यावर बांधले जातात. त्याचं कारण तुम्हाला सांगते, असा आपल्याला पार्टनर मिळतो की ते अस्सल नॉनव्हेज प्रेमी असतो. मग काय, त्याच्यावरच्या प्रेमाखातर आपण नॉनव्हेज करायला सुद्धा शिकतो. अगदी आणण्यापासून ते करण्यापर्यंतचा सगळा प्रवास आपण बिना तक्रार पार करतो. मग यालाच तर म्हणतात ना खरं प्रेम किंवा बिनशर्त प्रेम. तर आपल्याच या सुगरण मित्र आणि मैत्रिणींसाठी ही आजची मस्त मटण सुक्का किंवा मटण मसाला रेसिपी, जी अगदी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. आणि कुकरमध्ये, म्हणजे 1 पॉट मील आहे, जास्त भांड्यांचा फापट पसारा अजिबात नाही. सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची स्टेप ते म्हणजे आपल्याला मटण मॅरिनेट करायचं आहे. तर मटण मॅरिनेट करण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटणचे, म्हणजे मोठे मोठे पीसेस घेतलेत, करीकट पीस येतात ते, स्वच्छ धुवून त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढले. आता या मटणसाठी मॅरिनेट करण्यासाठी इथे काही आणखी साहित्य आहे. त्यामध्ये लिंबू, अर्धा लिंबाची फोड लागेल, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा बिर्याणी मसाला, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मटण करताना आहे ना, मसाला करा, सुक्का करा, बिर्याणी करा, मटण जितकं छान मॅरिनेट होतं ना तितकं ते छान रसरशीत होतं चवीला. तर शक्य असेल ना तुम्हाला तर 1 दिवस आधी रात्री मॅरिनेट करा आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये रात्रभर ठेवा. जेव्हा करायचं तेव्हा 1 तास आधी काढून रूम टेम्परेचरवर ठेवा. तितका वेळ नसेल तर किमान 3 ते 4 तास तरी छान मॅरिनेट होऊ दे. आता यामध्ये आपण घालूयात हळद, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस. आता हे व्यवस्थित मिसळून घेऊयात. तर हे छान मॅरिनेट झालं की यावर झाकण ठेवूयात. आणि आता हे 3 तास मी मॅरिनेट करून घेणार आहे. हा मटण मसाला करण्यासाठी ना आपण 2 वेगवेगळ्या प्रकारची वाटणं करणार आहोत. पण मला काय वाटतं, आधी आपण आहे ना सुरुवात तर करूयात. कुकरमध्ये करणार आहोत. 2 मोठ्या पळी तेल मी गरम करायला ठेवलं आहे. आता अर्धा किलो आपलं मटण आहे तर पाव किलो इथे मी कांदा घेतला आहे. हे तेल तापेपर्यंत कांदा आपला बारीक चिरून होतं की नाही बघा. बघा, तेल पण गरम झालं, कांदा देखील बारीक चिरून झाला आणि मस्त असा एकसारखा बारीक होतो बघा. क्या बात आहे. आता तेलामध्ये सगळ्यात आधी अख्खी लसूण पाकळी घालायची. त्याची जी चव लागते ना नॉनव्हेज रेसिपीजमध्ये तुम्हाला सांगते. त्यामुळे 7 ते 8 लसूण पाकळ्या अख्ख्याच घाला आणि हलक्यासं सोनेरी तळून घ्यायचे. चला, लसूण मस्त खरपूस झाला बघा, मस्त दिसतोय की नाही. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिसळून घ्यायचा. मस्त सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊया. चला, कांदा इथे परतून होतोय तोवर कोथिंबीरीचं वाटण करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप सुकं खोबऱ्याचा कीस, 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. आता हे मिक्सरमध्ये काढून पाण्याचा वापर न करताच याचंच ठेचा किंवा चटणी करूयात. झाकण लावूयात. चला, आता हे मस्त फिरवूयात. चला, हे तयार आहे. हे बघा, आणि पाण्याचा वापर नाही केला तरी किती छान वाटलं गेलं. आणि ते आपलं चटणी तयार आहे तोवर इथे कांदा देखील बघा मस्त मऊ शिजलाय आणि हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झाली. आता हे खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण यामध्ये घालूयात. मिसळून घेऊयात. 2-3 मिनिटं हे शिजवून घेऊयात. चला, आता हे आपलं तयार होतंय तोवर इथे पुढचं जे वाटण आपल्याला हवं ते तयार करूयात.
त्यासाठी मी इथे घेतलं 1 कप दही, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टीस्पून किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ, यासोबतच आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला आणि बॅडगे मिरची पावडर. तर करायचं काय, दही घ्यायचं, यामध्ये धनेपूड, किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ आणि यासोबतच 1 चमचाभर आपला संडे मसाला आणि आपली बॅडगी मिरची पावडर. madhurazrecipeclub.com वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. आता हे सगळं एकत्र फेटून घ्यायचं. ही मसाला पेस्ट मस्त तयार झाली, रंग सुरेख आला आणि टेक्स्चर पण बघा मस्त दिसतं की नाही, हॉटेलमधल्या ग्रेव्हीसारखं. आता इथे हे कांद्याचं वाटण हेही छान परतून झालं आहे, याचा पण कमाल सुवास तरवळतो आणि दिसतंय पण किती भारी. आता यामध्ये हे वाटण घालायचं, मिसळून घेऊयात आणि 4 ते 5 मिनिट यावर छान मसाल्यांचं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. चला, इथे हा मसाला आहे ना, मसाला बघा काय सुवास दरवळतोय, म्हणजे मसाल्यांचा जो मिलाप होतो ना या बेस किंवा ग्रेव्हीमध्ये तो बहारदार लागतो. तेल छान सुटलंय आणि त्याचसोबत इथे मटणही मी जवळपास 2 तास मॅरिनेट करून घेतले. आता हे मॅरिनेट केलेलं मटण या मसाल्यामध्ये घालूया. आता हे मिसळून घेऊयात. छान आहे ना, असं या मसाल्यामध्ये हे 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं. चला, 5 मिनिटं हे मटण छान परतून घेतलं बघा, ऑलरेडी मस्त असं रसरशी येतं आणि बहारदार दिसतंय. वा, आता तुम्हाला रस्सा करायचा असेल तर थोडं पाणी जास्त घाला, पण मी हे मटण सुक्का करणार आहे किंवा मसाला असं मसालेदार करायचं आहे, त्यामुळे मी पाणी कमी घालते. अगदी पेस्टला फक्त, कारण मटण जसं शिजतं ना तसं त्याचं अंगचं जे पाणी असतं ते सुटत राहतं, तेल पाणी, त्यामुळे अगदी 1 अर्धा कप गरम पाणी मी घालते. वाढीव मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे, कारण चिकन मॅरिनेट करताना आणि सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मिठाचा रितसर वापर केलेलाच आहे. आता हा पाण्याचा थर आहे ना खाली गेला पाहिजे, म्हणजे मग ते शिजताना चिकटत नाही. वा, ऑलरेडी बघा काय मस्त दिसतंय, रसरशीत ज्युसी, थोडंसं असं बस. तर याच्या पुढे पाणी मी नाही घालणार. झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, इथे बरोबर मध्यम आचेवर 5 शिट्ट्या काढून घेतल्या. वा 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 वा, क्या बात आहे. बघा काय रसरशीत झालं आहे मटण. तर यावर कोथिंबीर, वा, बहारदार आणि वा, बघा अजिबात कुकरला चिकटलं नाही आहे आणि बघा अगदीच कमी पाणी टाकलं होतं तरी इतकं हे रसरशीत झालं आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं की पाणी पेताने घाला आणि अजिबात चिकटत नाही. बघा, वा, बघा, आणि हे मटण आहे ना मस्त शिजलं, असं ज्युसी झालं आहे. क्या बात आहे, काय दिसतंय मस्त. हे मटण मसाला अगदी वेगळ्या चवीचं होतं, पण इतकं बहारदार, म्हणजे हॉटेलमध्ये खाताना त्यापेक्षाही हा मटण मसाला जबरदस्त होतो. हे थोडंसं आणखी जर वेळ गेला ना की हे अगदी सुकून येतं, आळून येतं, मग तुमचं ते मटण सुक्का तयार होतं. बरं, रेसिपी कशी आवडली? पटाक्कन लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि करून नक्की बघा. या पद्धतीने मी सांगते तुम्हाला, नवरा काय बायको काय घरातले सगळेच खुश होणार. नवरा बायको सोडा, कधीतरी आईवडिलांसाठी पण करा अशा डिशेस. चला, पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.